पुणे सातारा मार्गावरील नवले पूल हा आता अपघाताचं केंद्रबिंदू बनला असून 18 फेब्रुवारी रोजी इथे पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याने नवले पूल हा परत एकदा चर्चेचा आणि वादाचा विषय बनलाय। कारण महिन्यातून एकदा तरी इथे भीषण अपघात होतो आणि निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागतात। पण अनेकांना प्रश्न पडलाय की इथे वारंवार या घटना का घडतायत, प्रशासनाकडून यासाठी अद्याप काही भूमिका घेण्यात आली आहे की नाही, आणि याच सगळ्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या बोलणार आहोत। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे सातारा मार्गावरील नवले पूल म्हणजे रस्ता नाही तर अपघाताचं केंद्रबिंदू ठरलाय। म्हणजे मागच्या काही महिन्यांपासून तर इथे इतके भयंकर अपघात झालेत की प्रवाशांना आता अक्षरशः जीव मुठीत धरून इथे प्रवास करावा लागतोय। अलीकडेच 18 फेब्रुवारी रोजी पुणे नवले पुलावर साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने येताना दरी पुलाच्या अलीकडेच अपघात झाला, ज्यामध्ये 5 ते 6 चारचाकी वाहनं एकमेकांवर आदळली आणि यावरूनच आपल्या लक्षात येईल की हा अपघात किती भीषण होता। दरम्यान यामध्ये 3 ते 4 जण गंभीर जखमी झालेले आहेत। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। पण ही घटना काही पहिली नाहीये, तर या आधी सुद्धा इथे अशाच घटना घडलेल्या आहेत आणि काही महिन्यांपूर्वीच एका भरधाव कंटेनरचं नियंत्रण सुटलं आणि अशाच प्रकारे 5 ते 6 वाहनं एका मागोमाग एक धडकली आणि एकाच कुटुंबातील तब्बल 5 जणांचा यामध्ये मृत्यू झाला होता। 13 नोव्हेंबर रोजी सुद्धा झालेल्या अपघातामध्ये 20 गाड्या एकमेकांना धडकल्या होत्या आणि त्यानंतर तिथे आग लागली, ज्यामध्ये 8 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। दरम्यान वारंवार घडणाऱ्या या घटनांवर नागरिकांनी देखील अनेकदा संताप व्यक्त करत नवले पुलावर होणाऱ्या अपघातांबद्दल आणि ते टाळण्यासाठी सुद्धा अधिक सुरक्षा वाढवण्याची मागणी केली। सीसीटीव्ही असो किंवा वेग मर्यादा नियंत्रण करण्यासाठीच्या उपाययोजना असो। दरम्यान इथे अपघात होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत पाहूयात। बंगळुरू मुंबई बाह्य वळण महामार्गावरील वाहतुकीसाठी धोकादायक ठरणाऱ्या कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल वडगाव पूल या महामार्गाभोवती अफाट नागरिकीकरण झाल्यानंतर हा मार्ग आता जीवघेणा ठरतोय। यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते। दक्षिणेकडील अनेक राज्यातील अवजड वाहनं आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे आपापल्या राज्यातील माल वाहतूक इथे केली जाते। त्यामुळे 24 तास हा महामार्ग व्यस्त असतो आणि त्यामुळे नवले पुलावर अपघाताची ही मालिका सुरूच आहे। यात सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की नव्या कात्रज बोगद्यापासून पुलाकडे येणाऱ्या रस्त्यावरील तीव्र उतार असून हे बहुतांश वेळा अपघाताचं कारण ठरतंय। शिंदेवाडी बोगद्यातून बाहेर पडल्यापासून नवले पुलाकडे येईपर्यंत सलग उतार असल्यामुळे ट्रक आणि कंटेनर चालक इंधन वाचवण्यासाठी वाहनं ही न्यूट्रल मध्ये चालवतात आणि यामध्ये ब्रेकचा जास्त वापर होतो आणि ब्रेक निकामी होतो। तर हायवे असल्यामुळे सुद्धा अनेक वाहनं प्रचंड वेगात असतात आणि अचानक येणाऱ्या उतारामुळे सुद्धा वाहन चालकांचं नियंत्रण राहत नाही आणि अपघात होतो। याचबरोबर नवले पूल ते भूमकर चौका दरम्यान वाहतूक पोलिसांची संख्या सुद्धा अत्यंत कमी आहे। अपघात किंवा वाहतूक कोंडीच्या वेळी तातडीने उपाययोजना करण्यासाठी मनुष्यबळ सुद्धा अपुरं ठरतंय। याशिवाय नेहमी अपघात होणारं अंतर साधारण हे 4 किलोमीटरचं असून कात्रज नवीन बोगदा ते वडगाव पूल असा तो भाग आहे। तसंच सेवा रस्त्यांवर सुद्धा दुतर्फा असणारं अतिक्रमण व बेशिस्त वाहन चालक हे प्रामुख्याने अपघाताला जबाबदार ठरतात। सेवा रस्त्याच्या दुतर्फा टपऱ्या, दुकानं, पार्किंग तसंच मोठ्या प्रमाणात होर्डिंग्स देखील इथे उभारण्यात आलेले आहेत आणि महामार्गावर अनेक ठिकाणी पंक्चरची दुकानं असल्यामुळे सुद्धा अनेक वाहन चालक हे उलट्या दिशेने ये-जा करतात आणि यामुळे सुद्धा अपघात वाढताना दिसत आहे। मग आता यासाठी काय काय उपाय करता येऊ शकतात, तर याबद्दल सुद्धा अनेकदा बोललं गेलंय। जसं की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं इथे तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे। उतार कमी करणं शक्य नसेल तर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी छोटे गतिरोधक, चेतावणी फलक, झिगझॅग पद्धतीचे पट्टे, रिफ्लेक्टर आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं अत्यंत आवश्यक आहे। नवले पुलासोबतच वडगाव पूल, स्वामीनारायण मंदिर परिसर आणि भूमकर चौक हे देखील इतर अपघाताचे स्पॉट आता बनत चाललेत आणि त्यामुळे इथे सुद्धा लक्ष देण्याची तितकीच गरज आहे। याशिवाय हा इथला अत्यंत व्यस्त असणारा मार्ग असून नियमांचं उल्लंघन करणारी अवजड वाहनं, नियमित वाहतूक आणि पादचाऱ्यांची सततची हालचाल या सगळ्यामुळे सुद्धा अपघातांची शक्यता वाढते आणि या सगळ्या घटनांमुळे आता नवले पूल क्रॉस करणं म्हणजे मरणाला आमंत्रण देणं अशी नागरिकांच्या मनामध्ये सुद्धा भीती बसली आहे। बरं, नवले पुलावर झालेल्या अपघातांचा आकडा जर पाहिला असता 2014 पासून 2022 पर्यंतच्या आकडेवारीनुसार दरी पूल ते नवले पूल आणि धायरी पूल या 3.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये तब्बल 185 अपघात झालेले आहेत, ज्यामध्ये 66 जणांचा मृत्यू झाला असून 145 जण जखमी झालेत। दरम्यान 2021 मध्ये लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी या नवले पुलाबाबत सुद्धा भूमिका मांडली होती। त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घातलं आणि नॅशनल हायवे 18 ते 20 बदलही केले। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पुणे महापालिकेनं जे सर्व्हिस रोड करायला हवे होते ते त्यांनी केलेले नाहीत आणि तसंच नॅशनल हायवेला विनंती करण्यात आली आहे की जे उतार आहेत
आणि जिथे सातत्याने अपघात होत असतात अशा ठिकाणच्या टेक्निकल बाबींचा अभ्यास करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असल्याचं म्हटलं गेलं होतं. मग आता प्रशासनानं यावर आतापर्यंत काय भूमिका घेतली आहे यावर सुद्धा एक नजर टाकूया. अपघात झाल्यानंतर प्रशासनाकडून तात्पुरत्या उपाययोजना या केल्या जात आहेत, मात्र त्यानंतर पुढचा अपघात होईपर्यंत परिस्थिती जैसे ते असते. बरं, इतकंच नाही तर प्रशासन काही करतंय का, असं नाही तर करतात. जसं की प्रशासन सुरक्षा सुधारणेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करत नवे सिग्नल, फलक, रस्त्यांची दुरुस्ती आणि बॅरिगेड्स बसवल्याचं सर्वसामान्यांना दाखवतात, मात्र प्रत्यक्षात कोणत्याही प्रभावी उपाययोजना इथे झालेल्या नाहीयेत आणि प्रत्येक अपघाताच्या वेळी ब्रेक फेल हे कारण सांगून ती फाईल बंद केली जाते. परंतु केवळ रस्त्याची रचना किंवा तांत्रिक कारणांना जबाबदार धरून चालणार नाही, तर भरधाव वेगात वाहन चालवणाऱ्या चालकांनी सुद्धा या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण काही दिवसांपूर्वीच नवले पुलावर होणाऱ्या अपघाताचं कारण लक्षात घेण्यासाठी आणि या पुलाची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे नेते वसंत मोरे हे नवले पुलावर गेले होते आणि त्यावेळी वसंत मोरे यांनी परिसरातील वाहतूक समस्या आणि अपघाताच्या धोक्याबद्दल नागरिकांना माहिती देण्यासाठी फेसबुक लाईव्ह सुद्धा सुरू केलं होतं. मात्र हे लाईव्ह सुरू असताना ते थोडक्यात बचावल्याचं सुद्धा पाहायला मिळालं, कारण वसंत मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते हे रस्त्याच्या कडेला उभे राहून माहिती देत असताना अचानक भरधाव वेगात आलेला एक छोटा टेम्पो त्यांच्या अगदी जवळून गेला आणि हे वाहन इतक्या जवळून गेलं की वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला. अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने ते अपघातातून बचावले होते आणि म्हणूनच वाहन चालकांनी वाहन ठराविक वेग मर्यादेमध्ये चालवलं, वाहतूक नियमांचं काटेकोर पालन केलं आणि आवश्यक ती शिस्त पाळली तर अनेक अपघात हे निश्चितच टाळता येऊ शकतात. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणं ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून प्रत्येकाची नैतिक जबाबदारी सुद्धा आहे. मात्र प्रश्न अजूनही तसाच उभा आहे की आणखी किती बळी गेल्यानंतर नवले पुलावरील अपघातांची ही मालिका थांबणार आहे? प्रशासन यावर नेमकी आणि कठोर पावलं कधी उचलणार, या सर्व प्रश्नांकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा.